तर मुंबईतील वरळी इथल्या सागर दर्शन गृहनिर्माण संस्थेचा पुनर्विकास प्रकल्प गेली 3 दशकं रखडलेला आहे। या प्रकल्पाचा फायदा होण्याच्या अपेक्षेत असलेल्या रहिवाशांनी आता आगामी निवडणुकीत मतदानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतलाय। सध्या प्रकल्प मार्गी लागत असतानाच एसआरएचे मुख्य कार्यकारी महेंद्र कल्याणकर यांनी विवादास्पद निर्णय घेतल्याने 250 मराठी कुटुंब पुन्हा उघड्यावर येण्याची भीती व्यक्त केली जाते। तर या प्रकल्पाला 2 विकास कामांनी 3 दशकांहून अधिक काळ थांबवून ठेवलं होतं, परंतु चिंताहरणी चिंतापूर्णी रिअलर्ट्स LLPचे विकासक आकाश गुप्ता यांनी सर्व कायदेशीर परवानग्या मिळवल्यात आणि ऑक्टोबर 2024 मध्ये एसआरएने बांधकामास परवानगी दिली होती। या प्रकल्पाशी संलग्न दुसऱ्या एसआरए प्रकल्पातील 2054 कुटुंबावरही प्रशासन मोडतोड करण्याचा प्रयत्न करते। तर ही बाब न्यायालयात न्यायप्रविष्ट असून न्यायालयाच्या आदेशांची अवहेलना होत असल्याचं रहिवाशांकडून आरोप करण्यात येतोय। ऍक्च्युअली जी झोपडपट्टी जी आहे ते आम्हाला ही मुंबईची शांघाय करायची माननीय आदरणीय पीएमचं वक्तव्य आहे आणि माननीय मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य आहे की मुंबईची शांघाय करा। हे शिवसाहेब शांघायची मुंबई करायला निघाले आहेत तेच मला कळत नाहीयेत आणि भविष्यामध्ये हे नक्कीच ही मुंबईची शांघाय होणारच, हे 100% खरं आहे साहेब। ही जी पत्रकार परिषद आम्ही यासाठीच बोलावली गेली की आमच्या 250 फॅमिलीज वरती तसेच आम्हाला लागून असलेल्या जनता कॉलनीतील 2500 फॅमिलीज वरती कशा प्रकारे एसआरएचे CEO अन्याय करत आहेत याला कुठेतरी वाचा फुटावी। आमची आपल्या महाराष्ट्र राज्याचे जे मुख्यमंत्री आहेत, सर्वांचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री ज्यांना विकास पुरुष म्हणून आपण सर्व ओळखतो, माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी या प्रकरणाची गंभीर दखल घ्यावी आणि आम्ही त्यांच्याकडनं न्याय मिळेल याचा देखील आम्हाला विश्वास आहे। हे जे आमचं काम थांबवलं गेलं आहे चुकीच्या पद्धतीने, ती तात्काळ नोटीस रद्द करावी व आम्हाला जी पुढे बांधकाम करायचं आहे आमच्या डेव्हलपर्सना त्याच्यासाठी त्यांनी परवानगी द्यावी हीच मी विनंती करतो। नमस्कार, मी किरण जाधव आणि आवाज येण्यामध्ये आपलं स्वागत आहे। सध्या मी आहे वरळी येथे। आपण पाहू शकता इकडे मोठ्या प्रमाणात जे महिला वर्ग आहेत तिथे दिसून येत आहेत। त्यांचा जो प्रोजेक्ट चालू आहे तो कुठे ना कुठेतरी काही कारणामुळे किंवा एसआरएच्या काही नियमामुळे इथे बंद पडण्याच्या स्थितीमध्ये आहे। काही नोटीस बजावल्या आहेत आणि हाच त्या महिला आहेत ज्या एकनाथ शिंदे यांच्या लाडक्या बहिणी आहेत आणि एकनाथ शिंदेचे गृहमंत्री आहेत। तर कुठे ना कुठेतरी त्यांनीही या गोष्टीमध्ये इंटरफेअर करावा अशा सगळ्यांची मागणी आहे। मी काही इकडचे स्थानिक महिला वर्ग आहेत त्यांच्याशी सुरुवात करतो। काही काय सांगाल, काय झालं आणि काय आता तुम्हाला करायला वाटतं? नमस्कार, मी रश्मी नागवेकर। हा प्रोजेक्ट एकूण 2096 पासून चालू आहे। ज्या वेळेला मुख्यमंत्री होते मनोहर जोशी होते, त्यांनी उद्घाटन केलं। आम्ही खूप लहान होतो, पूर्ण आम्ही एरिया सागर दर्शनला रांगोळ्या काढलेल्या। आता ही आमची पिढी 4थी पिढी आहे आणि त्यानंतर 2 बिल्डर आले, ओमकार बिल्डर आले, नंतर अजून एक कोणतरी आले, मला काय एवढं दादराने बिल्डर। तर त्यांच्याकडनं काही झालं नाही आणि त्या दादराने बिल्डरनी ओमकार बिल्डर कोण आहेत त्यांनी 22 खोल्या खाली केल्या, त्यांना अक्षरशः रस्त्यावर आणलं। त्यांना भाडं वेळेवर नाही, काही नाही, हाल केले, पाणी नाही, लाईट नाही। इथे त्या लोकांना बिल्डिंग शेवटी बांधून दिली तरी खाली केली 13 मध्ये। त्यानंतर एवढे हाल झाले, हे देवासारखे सरकार ग्रुपचे आपले आकाश गुप्ता एक आमच्या सोसायटीला भेटले, कुठे भेटले काय माहिती नाही, पण त्यांनी जे आले पाऊल टाकलं त्या क्षणापासून जो आमच्या इकडे आनंद उत्सव साजरा केला त्यांनी। एकही असं नाही की तो जनता रहिवाशांना पण म्हणजे पूर्ण आमची जनता कॉलनी त्यांनी घेतली। 2054 त्यांनी लोकांना एवढा दिलासा दिला की मी तुम्हाला इकडे प्रोजेक्ट करून देणार। सागर दर्शनला तर दिलाच, त्यांचे ते छोटं आहे पण आमचा मोठा एरिया। सागर दर्शन मध्ये आता पूर्ण 250 घरं खाली केली, सगळं सुरळीत प्रोजेक्ट चालू होतं, काही तिकडे त्रास नाही, कुठल्याही रहिवाशांनी कुठली तक्रार केली नाही। एवढं काम 2 वर्ष त्यांनी 10 महिन्यात पूर्ण केलं आणि अशा असताना आपल्या सरकार ग्रुपवरती म्हणजे सगळ्यांवरती 3 नोटीस काढल्या गेल्या। आमच्या चैतन्य साईवरती आपण पाहू शकतो की ते 3 नोटीसेस काढण्यात आल्या, ते 3 सोसायटी होत्या। मी अजूनही काही महिलांमध्ये जातो, ताई तुम्ही काय सांगा? 3 नोटीस आल्या, त्या 3 नोटीस आम्ही स्वतः तर दिला नाही, आम्ही रहिवासी आहोत, आम्ही तर कंप्लेंट केली पाहिजे। आम्ही कंप्लेंट न करता तुम्ही 13-2 ची नोटीस का म्हणून काढलेली आहे?
आम्ही रहिवासी आहोत ना, आम्हाला विचारला का तुम्ही? आमच्या घरपर्यंत पोहोचलात का? तुम्हाला त्रास होतोय, काय होतोय का? त्या बिल्डरनी तुम्हाला त्रास दिलाय? काही भेटत नाहीये, काही करत नाहीये. बाबा तो गटर मीटर पासून साहेब करतायत, तरी पण तुम्ही त्याला 13-2 नोटीस काढल्यात का? म्हणून काढली आहे? काय कारण काय आहे? कोण आहे त्यांच्या पाठी केलं? कल्याणकर, पावसाळ्यात घर महेंद्र कल्याणकर हा कोण आहे? सीओ आहे. मग त्या व्यक्तींनी समजायला पाहिजे. व गोरगरीब जातील कुठे? घरकाम करणारी माणसं आहेत, त्यांना घर नाहीये, ते घरात राहतायत, त्यांना तुम्ही काढायला बघतात. हे बिल्डर तुम्हाला काय बोललेत का? आमचं काम बंद केलंय का? अजूनही काही सिनियर सिटीजन आहे, आता काय झालं? आम्हाला म्हणजे ह्या झोपडपट्टीला नाव नव्हतं, काय नव्हतं. त्यांनी आम्हाला सर्व आई बाबाचं सर्व प्रेम दिला. आणि हे दुसरे कोण आहे येणारे मधी? एवढ्या दिवस का नाही दिला आम्हाला इकडचा? का नाही दिला? अजूनही काही स्थानिक लोक आहेत, काय तुम्ही काय सांगाल? प्रथम सरांचा खूप खूप धन्यवाद, कारण का त्यांनी आम्हाला इतकी साथ दिली आहे की असं कुठल्याही बिल्डरने आजपर्यंत दिला नाही. आणि कुठला बिल्डर आला तो आजपर्यंत आमच्या बरोबर असं फिरत नाही राहिला. तसे ते आमचे साहेब खूप देवदूत म्हणून आमच्यासाठी लाभलेले आहेत. आणि अशा बिल्डरला आम्ही कोणाला दुसऱ्याच्या ह्याच्यात देणार नाही. आम्हाला दुसरा बिल्डर कोणी नको, आम्हाला आमचे आकाश साहेबच हवेत. आणि आम्ही इथे कोणाला येऊन देणार नाही. ही कोणाची प्रॉपर्टी नाही, ही आमची गायगरिबांची आहे. तर साहेबांना विनंती आहे की तुम्ही आम्हाला कोणाला सोडून नाही जायचं. आम्ही तुमच्या पाठीशी आहेत आणि पाठीशी राहणार. आपण पाहू शकतो की जे विकासक आहेत त्यांच्या पाठीशी काही स्थानिक जनता उभ्या आहेत. माझ्याबरोबर काही अजूनही महिला, त्यांच्याशी जाणून घ्या. काही काय सांगाल? एका ठिकाणी तुम्हाला लाडकी बहिणीला आपण मध्ये पचाने आज लाडकी बहिणीची हालत आहे. गेले वयाची 38 वर्ष मी इथे राहते. म्हणजे लहानपणापासून आम्ही स्वप्न बघतोय की आम्हाला घरं मिळतील. 38 वर्षानंतर आता कुठे असं वाटायला लागलेलं की आता 2-3 वर्षानंतर आम्ही बिल्डिंग मध्ये राहायला जाऊ. पण हे असे अडथळे येत आहेत. हे अडथळे का? म्हणजे हे त्या सीईओचं काही कारस्थान आहे की त्याच्या मागे कोणी पॉलिटिकल आहे? जर पॉलिटिकल असतील तर मग आमचा यूज फक्त तुम्ही वोट साठी करता का? मतदानापुरती आमचा वोट आहे का? तर तसं असेल तर आम्हाला मग म्हणजे आम्हाला विचार करावा लागेल. तुम्हाला वोट देताना आम्हाला बहिष्कार करावा लागेल. कारण सर जे आहेत ते आमच्या पाठीमागे कायम उभे असतात. म्हणजे जे नगरसेवकाची जी कामं आहेत ना तेही त्यांनी केलेली आहेत. लिटरली आम्हाला काही ठिकाणावरून कामं म्हणजे आमची कामं अडली जात होती जे आमचे सर करत म्हणजे ऍज अ बिल्डर ते करायचे. नगरसेवक म्हणून सगळी कामं त्यांनी केलेली आहेत आमची. मग आम्ही पॉलिटिशियन लोकांना का इतकी वर्ष तर कोणी आमच्याकडे लक्ष नाही दिलं की आम्ही झोपडपट्टीमध्ये आहो, आमच्या इथे काय होतंय काय नाही. आता ऍज अ बिल्डर म्हणून जर ते आमच्याकडे बघतायत तर आमचंही एक कर्तव्य आहे ना त्यांच्या पाठीशी उभं राहणं. अजूनही काही महिलांचाही काय सांगाल? आता इलेक्शन येते त्यामुळे काही बिल्डर हे सगळे म्हणजे आता तुम्हाला पत्र असं नाही वाटतं का? नाही, बिल्डरचं तसं काही असेल आमचं हे नाहीये. पण बहुतेक बाकीच्या लोकांनी ज्यांनी हे काही कारस्थान करायचा प्रयत्न केलाय त्यांचा नक्की असाच हेतू असू शकतो की त्यांनी त्या पुढाकार घेऊन आम्ही काहीतरी केलं तर मग ही जनता आमच्या मागे उभी राहील. पण असं काही होणार नाही. जोपर्यंत सरांच्या मागे आम्ही आहोत तर आम्ही सरांच्या मागेच राहणार. जर का त्यांनी आम्हाला साथ दिली, ज्यांचं हे कारस्थान चालू आहे त्यांनी हे सगळं नाकारून जर आमच्या सरांच्या पाठी तेही उभे राहिले तर आमच्या सोबत त्यांना नक्कीच असेल. पण त्यांनी जर सांगितलं की हे सर आमच्या इथे राहणार नाही तर आम्ही प्रत्येक जण म्हणजे जनता कॉलनीतली जेवढी पण असतील ते सगळेजण बहिष्कार करणार आहे हे मात्र नक्की. कोणी कशावरती तुम्ही बहिष्कार करणार आहे? मतदानावर नक्कीच बहिष्कार करणार. कारण कोणी करणार नाही, जाणार नाही आणि कोणालाही सांगणार नाही. हम लोग वोट देंगे ही नहीं उनको, और हम लोग का घर के ऊपर किसी का अधिकार नहीं है. वो हमारी जगह है. हमारा आकाश जी गुप्ता आए हैं ना हमारा भला करने के लिए. तो ये कौन है? महेंद्रा कल्याण, जो हम लोग को पेट पर लात मारता है. अगर उसको आना है तो सामने आके लड़े और सामने हम लोग को मीटिंग ले. हम अपना जायदाद किसको देने वाले हैं किसको नहीं. इतना दिन तो करने के लिए आया नहीं. अभी बड़ा हुआ हमारा घर बनने लगा तो तोड़ने के लिए इजाजत देने के लिए आ गया. तो किधर का है? अजूनही काही लोक आहेत. ताई, तुम्ही अगर काय हम लोग सांगाल? के घर में कोई मरेगा ना तो उसके नाम पर कंप्लेंट करके मरेगा. हमारा 4 बुढ़ा बुढ़ी मर गया इंतजार करते करते. अगर हम लोग घर में कुछ होएगा हम लोग फांसी लगाएगा तो उसके नाम से लगाएगा. हाँ, फांसी लगाएगा नाम से लगाएगा. साहेबांना विनंती आहे की तुम्ही एकदा स्वतः या, गल्लोगल्ली फिरा, आमची घरं बघा. आमच्या ह्याच्यामध्ये जी वस्तीची माणसं राहतायत ती कष्टा परिस्थितीत राहतायत ती एकदा बघा आणि मग आमच्यावर जी काय कारवाई करायची आहे ना तुम्हाला ती नक्की करू शकता. त्याच्यावर तुम्हाला वाटत असेल सर हमारा आकाश गुप्ता रहेगा, दूसरा कोई नहीं रहेगा. हमारा जो रहेगा वही सर रहेंगे.
आणि तीसरा कोई हमको नहीं चाहिए, हमारा जमीन मेरा घर मेरा है. अजूनही काही महिला आहेत. ताई, तुम्ही काय सांगाल? इलेक्शन येते, तुम्ही बहिष्काराची गोष्ट करतायत, किती प्रमाणात इलेक्शन मध्ये याचा आमची प्रॉपर्टी आहे, आमच्या प्रॉपर्टीत कोणत्याच दोष नाहीये, कारण आम्हाला महाराष्ट्र शासनाने पण परमिशन दिली आहे. मग जर कायदेशीर काहीतरी पेपर वाईज असेल तर त्यांनी आम्हाशी क्लिअर करावं. आणि हे कल्याणकरने डायरेक्ट नोटीस दिली आहे, तर आम्ही अशी विनंती करतो, आता जे देवेंद्र फडणवीस उभे राहिले आहेत त्यांनी आम्हाला जे बहिणींचा हक्क देत आहेत त्यापेक्षा आमच्या मुलांना डोक्यावर छत द्या, तरच आम्ही तुम्हाला वोटिंग करणार, नाहीतर आम्ही मतदान करणार नाही. 2054 घरामध्ये 2 लाखाहून जास्त माणसं आहे, आम्ही सगळ्यांनी बहिष्कार टाकणार. बस आम्हाला एवढंच म्हणायचंय, कारण आकाशजी गुप्ता आम्हाला विकासक म्हणून खूप योग्य आहे आणि आम्हाला जर प्रॉब्लेम असेल आमची त्यांच्याशी बसून आम्ही क्लिअर करतो, पण तुम्हाला जर प्रॉब्लेम आहे तुम्ही आम्हाला ते क्लिअर मध्ये सांगावं. बस अजूनही काही ताई काय सांगाल? आता तुम्ही युवा लोक आहेत, तुम्ही बहिष्कार करता इलेक्शन वरती, किती अफेक्ट पडेल इलेक्शन मध्ये? खूप अफेक्ट पडेल, कारण आमची जनता कॉलनी हे जे 2,500 घरं आहेत त्याच्यामध्ये जवळजवळ 9,000 लोक राहत आहेत. तर 9,000चा जर बहिष्कार जर गेला, आणि मला हे म्हणायचंय की आम्ही जे तुम्हाला मतदान देतो ते आमच्या सुधारणा होण्यासाठी, जे आम्ही एवढी वर्ष झोपडपट्टीमध्ये राहिलो आहोत, तर आम्हाला कुठेतरी आता तोंडाशी आलेला घास तुम्ही हा काढत आहात आमच्या. आणि आता आम्हाला खूप चांगली संधी आहे, कारण याच्यानंतर लगेचच जे मतदान येत आहे त्याच्यावरती तर इफेक्ट नक्कीच पडेल, जर आता 24 तारखेचा जो निर्णय आहे तो जर आमच्या बाजूने नाही लागला. एका ह्याने तुम्ही बोलता की झोपडी हटवा आणि दुसऱ्या ह्याने तुम्हीच अडथळे आणता, मग ह्याचा अर्थ आम्ही काय समजावा? म्हणजे ही तुम्ही जी मोहीम राबवताय झोपडी हटवा म्हणून, मग ही कशा करता? तुमचा सपोर्ट आम्हाला मिळाला पाहिजे ना त्यासाठी. त्यांनी अडथळे आणताय आमच्या या म्हणजे हे बघा, माझं नाव इंदू रघुनाथ कोटेकर आहे. या सरकारचं एकच मत आहे, इथे आम्हाला सिंगापूर बनवायचं आहे, तर सिंगापूर बनवा, नाहीतर अजून ताजमहाल बनवा, पण तुम्ही समुद्र मध्ये बनवा ना. आम्हाला साईडला आमचे रूम द्या ना, बिल्डिंग आम्हाला बांधून. आम्हाला कशाला बेघर करता आणि आम्हाला कशाला हे करता? आणि तुम्ही इथे सिंगापूर बांधून तुम्ही मंत्री संत्री तुम्ही तिथे राहणार आणि आम्ही गरीब तिकडे जाणार तिथे आपला काय ते नाही मानपूरला जाणार आम्ही लोक, आणि मानपूरला तिथे घाणी उंच्याच्या वस्तू तुम्ही का असं म्हणता की SRA प्रोजेक्ट होतं तर बिल्डर तुम्हाला इथे जागा देतोय ना? देतोय ना, तो बिचारा आमच्यासाठी झटतोच आहे, झटतो राहत ना. आम्ही कधी बोलवलं ना रात्रीचं 1 वाजता, तर 1 वाजता पण तो यायला तयार आहे आमच्यासाठी, केव्हाही यायला तयार. आजारी माणूस जर आम्ही बोललो ना हायटेक आलं तरी सुद्धा बिचारा तो हायटेकच्या माणसाला घेऊन जातो. आम्ही कुठे गेलो तरी आमच्या पाठीशी उभा राहतो तो. आम्हाला आकाश गुप्ताच मार्ग पाहिजे. आपण इथे पाहू शकता की स्थानिक लोकांची अशीच मागणी आहे की जे निवडणुका जे आता महानगरपालिकेच्या तिथे ते लोक बहिष्कार काढतील, आणि ह्याचा जो स्थानिक विकासक आहे आकाश गुप्ता हाच या स्थानिक लोकांना पाहिजे. कॅमेरामॅन दत्ता प्रसाद, किरण जाधव, आवाज इंडिया.